धमकीच्या भीतीने अंधारल्या खोलीत स्वतःला कोंडून काढले 20 वर्ष। 6 वर्षांची लिसा 20 वर्षे भीतीच्या छायेत हरवली। तरुणाची धमकी ठरली आयुष्यभराची शिक्षा। सेन्सरी डिप्रिव्हेन्शनमुळे जीवन उद्ध्वस्त। जर आपल्याला कोणी अर्धा तास खोलीत कोंडले तरी नक्कीच खूप भीती वाटेल, पण एका मुलीनं 20 वर्षे अंधार असलेल्या खोलीत घालवली आहे। या खोलीला खिडकी देखील नव्हती, तसेच तिला बोलण्यासाठी कुणीही येत नव्हतं। तिची काय स्थिती झाली असेल? धक्कादायक बाब म्हणजे मुलगी 20 वर्षे खोलीत कोंडून राहत असताना पित्यानंही कोणतंही पाऊल उचललं नाही। छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात अवघ्या 6 वर्षांच्या लहान मुलीने एका धमकीच्या भीतीपोटी स्वतःला घरातील अंधाऱ्या खोलीत बंद केले आणि तब्बल 20 वर्षे जगापासून तुटून तिने आयुष्य काढले। या खोलीत ना खिडकी, ना सूर्यप्रकाश आणि ना बोलण्यासाठी कोणी। अंधारात घालवलेल्या या 2 दशकांमध्ये तिचे बालपण, तारुण्य आणि आता दृष्टी देखील कायमची हरपली आहे। पीडित मुलीचे वडील हे अल्पभूधारक शेतकरी आहेत। ते शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। लिसा नावाच्या या तरुणीला 2002 मध्ये वयाच्या 6व्या वर्षी शाळेत जात असताना गावातील एका तरुणाने जीवे मारण्याची धमकी दिली। भीती इतकी वाढली की तिने सर्वांशी बोलणे बंद केले। तिच्या आईच्या निधनानंतर एकटे पडलेल्या वडिलांनी तिला सुरक्षित ठेवण्याच्या हेतूने घरातील एका खोलीत बंद केले। जेवणासाठी सोडल्यास दरवाजा उघडला जात नसे। बाकी संपूर्ण जगाशी तिचा संपर्क तुटला। 6 महिन्यांपूर्वी मुलीचे वडील समाज कल्याण विभागाकडे मदत मागण्यासाठी गेले। आयुष्य कमी आहे, तिला घेऊन जा असे सांगत त्यांनी मुलीच्या सुटकेची विनंती केली। अधिकारी तेथे पोहोचले तेव्हा त्यांना दृष्टी गमावलेली, बोलता न येणारी, चालता न येणारी आणि मानसिकदृष्ट्या खचलेली तरुणी आढळली। अंधारात अनेक वर्षे राहिल्याने तिच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम झाला असून दृष्टी परत येण्याची शक्यता डॉक्टरांनी अत्यंत क्षीण असल्याचं सांगितले। समाज कल्याण विभागाच्या उपसंचालक सुचित्रा लकडा यांनी सांगितलंय की लिसा आता घरोंदा आश्रमात उपचार घेत आहे। ती हळूहळू चालण्याची, बोलण्याची आणि खाण्याची शिकवण पुन्हा घेत आहे। एखादे प्रश्न विचारले तर ती स्मित हास्याने उत्तर देते। हेच तिच्या पुनर्वसनातील पहिले पाऊल आहे। तिच्या मानसिक जखमा मात्र खोल आहे। तिला स्वतःचे नावही आठवत नाही। कोणताही आवाज तिला घाबरवतो। स्पर्शाला ती प्रतिकार करते। वैद्यकीय तपासणीत असे निष्पन्न झाले की सेन्सरी डिप्रिव्हेन्शनमुळे तिचा मानसिक विकास बालपणीच थांबलाय। या प्रकरणाचा तपास सुरू असून समाज कल्याण विभाग तिच्या कुटुंबियांकडून आणि शेजाऱ्यांकडून माहिती गोळा करत आहे। तिला हा अंधार कोणत्या परिस्थितीत भोगावा लागला आणि यात जबाबदारी कोणाची आहे याचा शोध घेतला जातोय। आता आश्रमातील केअर वर्कर्स आणि समुपदेशक तिचे आयुष्य परत उभे करण्याचा प्रयत्न करतायत। तिला पुन्हा सामान्य जीवन जगायला काही वर्षे लागू शकतात, तरीही अधिकारी आणि समाजसेवक तिचे हरवलेले जग तिला परत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत। ही कहाणी केवळ एका मुलीची नाही, तर समाजातील भीती, अज्ञान आणि दुर्लक्ष यांचे भयावह चित्र दाखवणारी वास्तव कथा आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।